दूरदूरच्या राजांना हे कळून चुकलं होतं की जर रामराजाशी चुकीचं वागलं तर तुमची ही अवस्था महाबली रावणासारखीच होईल। सर्व विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालूया। सत्य सांगणारा सिनेमा रवि भाई लेफ्ट में डालो ना राइट में। काँग्रेसी इतिहासकारांनी सर्वात जास्त अन्याय जर कुठल्या एका स्वतंत्र सेनानीवर केला असेल तर ते स्वातंत्र्य कसा वाटला पिक्चर तुम्हाला? खूप चांगला होता। काय याच्यातून काय तुम्हाला शिकायला काय भेटतं? खूपच काय खूप चांगलं होतं। तुमचं नाव? दोस्तों आप सभी का स्वागत है हमारे यूट्यूब चैनल ऐसी वीडियोस में। मैं आया हूँ अभी अंधेरी वेस्ट में। सिनेपोलिस वीर सावरकर की मूवी है, आज मराठी में प्रीमियर है। आगे इस वीडियो में हम देखने वाले हैं, तो चलिए आज की इस वीडियो को हम शुरू करते हैं। आगे कितना भी आगे इधर भेजना। तू उधर ही रुका रहा तू। अंकिता जी थोड़ा आगे आइए। यहाँ पर और रॉयल कॉफी रॉयल ही आदमी है। साहेब नमस्कार। बघा नमस्कार नमस्कार। बोला सर काय बाकी आता या नवीन बद्दल काय त्यांचं काय उत्साह आहे? त्याचे व्हिडिओ बघा, खूप मेहनत घेतोय, मेहनत लांब जातोय, गावी जातोय, शिमग्याला करतोय। अरे पण तुम्ही तुमचं आम्हाला सांगत नाही, आम्हाला सरप्राईज देतो। आम्ही पण कोकणमध्ये असतो, आम्हाला कधीपासून अलिबागला नेतो आता पुढच्या हप्त्यात थैंक यू। चलो रोल रवि भाई थोड़ा लेफ्ट राइट थोड़ा हटाना यार। हाँ हाँ सत्य सांगणारा सिनेमा रवि भाई लेफ्ट में डालो ना राइट में। विशेषतः काँग्रेसी इतिहासकारांनी सर्वात जास्त अन्याय जर कुठल्या एका स्वतंत्र सेनानीवर केला असेल तर ते स्वातंत्र्य आणि त्यांची जी खरी कहाणी आहे, त्यांचं जे खरं कॉन्ट्रीब्युशन आहे या सिनेमाच्या माध्यमातून अनेक ते आपल्यापर्यंत आणलेलं आहे। आणि मला आज याचा अधिक आनंद आहे की हिंदीमध्ये रिलीज झाल्यानंतर लोकांना तो आवडत असताना त्यांनी मराठीमध्ये देखील तो मांडला। मराठी माणसाकरता स्वराज्य सावरकर एक असं स्वप्न आहे की जे प्रत्येक मराठी आली घे ना थोड़ा त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी ऊपर मत डाला नहीं। हाँ ऊपर नहीं कर रहा आनंद आहे। अपील करणार आहे की हिंदीमध्ये बघा, मराठीमध्ये बघा, पण प्रत्येकाने खरा इतिहास जर देशाचा जाणून घ्यायचा असेल, आपले खरे हिरोज कोण आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा सिनेमा बघितलाच पाहिजे असं प्लीज इथे आवे अंकिता लोखंडे, योगेश आणि मराठीमध्ये आपल्या भारदस्त आवाजाने
ज्यांनी ही व्यक्तिरेखा पडद्यावर आपल्या आवाजाद्वारे साकारली. प्लीज वेलकम करूया. इंट्रोडक्शनची गरजच नाही आहे. ऑफकोर्स सर, प्लीज या. अमित साटम यांना मी विनंती करतो, त्यांनी प्लीज जॉईन करावा आम्हाला इथे. साटम सर. येस. Like to invite the special guest for the evening and want to thank you for his support for Mr. Savarkar, Dev Fadnavis Saab. इथे मी सर्वांना नम्र से सावरकर जी का जो असली व्यक्तित्व था, उनकी जो देश की तरफ त्याग, बलिदान, उनकी क्रांति थी, उसको मैं एक फिल्म में उतारूं. और मैं आपको गारंटी देके बोल सकता हूं कि मुझे ये 2 घंटा 50 मिनट में भी मेरे बहुत कम पड़ गए. उनकी जीवनी इतनी बड़ी थी और इसके अंदर सभी ने, मेरी पूरे क्रू और कास्ट ने जो योगदान दिया है, उसका मैं बहुत आभारी हूं. सावरकर जी का जीवन भी कठिन था. सावरकर जी का आज भी उन पे जो लोग लांछना लगाते हैं, बिना पढ़े, बिना लिखे, बिना जाने, आज भी उनका ये बहुत कठिन समय उनके साथ हमेशा रहता है. मेरी पिक्चर बनाने में भी उसके साथ था, पर इस पिक्चर बनाने के ज़रिए से मैं वो कठिनाई लोगों को दिखा के उनके ऊपर जो एक प्रोपेगेंडा चलाया जाता है हर जगह पॉलिटिकली, उसको मैं साफ करना चाहता हूं और लोगों को उनका असली जीवन दिखाना चाहता हूं, ताकि वो जो प्रेरणा थे, जो मेरे लिए थे, पूरे देश के लिए थे, कैसे उनकी वो प्रेरणा हमसे छुपाई गई, वो मैं आप सबके सामने लेके आना चाहता हूं. और मैं बहुत शुक्रगुजार हूं फडणवीस साहब का कि उन्होंने आके हमारी हौसला अफजाई की. आणि तुम्ही सगळ्यांना पण थँक्यू, तुम्ही लोक आला. ही फिल्म ॲक्च्युली खूप खास आहे माझ्याकरता, कारण ही माझी पहिली अशी फिल्म आहे ज्याच्यात मी एक खूप मुख्य किरदार निभवती आणि ज्याच्यात यमुनाबाईचा किरदार माझा आहे आणि त्यांची बायको दाखवली वीर सावरकरांची. तर खूप काही शिकलंय करता करता आणि खूप काही शिकवलंय आणि मला. सो थँक्यू रणदीप फॉर द लवली फिल्म. आय थिंक हे जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला माहीत पडेल की खरंच किती सुंदर फिल्म बनली आहे आणि ही फिल्म ॲक्च्युली सगळ्यांना बघायला पाहिजे. सो चित्रपटाला मराठीमध्ये आवाज देण्याचं भाग्य मला लाभलं, यासाठी मी खरोखर ऋणी आहे रणदीप आणि त्याच्या संपूर्ण टीमचा. याआधी सुधीर फडके यांनी वीर सावरकर या चित्रपटाची निर्मिती केली होती आणि त्या चित्रपटात मी अतिशय एक छोटासा रोल केला होता. एका ब्रिटिश ऑफिसरचा रोल होता. मदनलाल धिंगरा जेव्हा कर्झन वायलीचा खून करायला जातात तेव्हा दारामध्ये एक ब्रिटिश ऑफिसर उभा असतो, तो मी असतो. आणि त्याच्यानंतर इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा या चित्रपटासाठी प्रत्यक्ष सावरकरांचा आवाज होण्याचं भाग्य मला लाभलं. मी पुन्हा एकदा रणदीपचे आभार मानतो. आणि वेडी माणसंच इतिहास घडवतात. स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात ही सगळी वेडीच माणसं होती ज्यांनी तो इतिहास घडवला, ज्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. कदाचित या पूर्ण स्वातंत्र्य लढ्यातलं स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकमेव व्यक्तिमत्व असं आहे की ज्यांना कायम, आणि फक्त त्यांना नाही तर त्यांच्या कुटुंबियांनाही प्रचंड प्रमाणात उपेक्षा आणि अवहेलना भोगावी लागली. जन्मदात ते जिवंत असताना तर भोगावी लागलीच, पण गेल्यानंतर इतक्या वर्षांनी त्यांना भोगावी लागते. हे खरं तर भारतात राहणाऱ्या आपल्या सर्व नागरिकांचं दुर्दैव आहे की इतक्या मोठ्या भारताच्या सुपुत्राला आपण समजून घेऊ शकलो नाही. आणि त्याच्यासाठी हरियाणातला एक वेडा माणूस येतो आणि तो पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांना आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. हे मला असं वाटतं की माझ्या आणि माझ्या नंतरच्या सगळ्या जनरेशनचं भाग्य आहे. रणदीप, पुन्हा एकदा इतका सुंदर चित्रपट बनवलास त्याबद्दल आमच्या सर्व महाराष्ट्रीयन मराठी माणसांकडनं तुझं मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी खरं म्हणजे आज या ठिकाणी रणदीपचं अभिनंदन करण्याकरता आलो आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांना खऱ्या अर्थानं जी आमची नवीन पिढी आहे त्या पिढीपर्यंत त्यांचं सत्य हे पोचवण्याचं काम या सिनेमाच्या माध्यमातून रणदीप तुम्ही केलं, त्याबद्दल पहिले मी तुम्हाला धन्यवाद देतो. आय वुड लाईक टू से थँक्यू.
रणदीप, अंकिता या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. थँक्यू सर. आणि सुबोधजींचा स्वर म्हटल्यानंतर, आवाज म्हटल्यानंतर मला असं वाटतं की त्याला जो काही एक त्यातला दम आहे तो आपल्याला पाहायला मिळणारच आहे. पण ही गोष्ट देखील विलक्षण आहे की रणदीप हुडांना असं वाटावं की स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आपण सिनेमा तयार केला पाहिजे, आणि त्यांनी तो तयार केला. हिंदीमध्ये लोकांना तो प्रचंड आवडतो आहे आणि आज मराठीमध्ये हा सिनेमा लॉन्च होतो आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर एक असं व्यक्तिमत्व आहे की आमच्या इतिहासाने ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त अन्याय केला, ज्याला आम्ही रिअल हिरो म्हणू शकतो, पण जाणीवपूर्वक ज्यांचं हिरोइझम हे समाजापुढे येऊ नये, कारण त्यांचं हिरोइझम जर समाजापुढे आलं तर अनेक तयार केलेले जे हिरोज आहेत त्यांची रेखा ही पुसली जाईल किंवा ती लहान होईल, आणि ते किती लहान लहान होते हे लोकांच्या लक्षात येईल. आणि म्हणून एक प्रकारचं वर्षानुवर्ष षडयंत्र करून स्वातंत्र्यवीर सावरकरांना उपेक्षित ठेवण्याचं काम झालं. प्रयत्न केला पाहिजे की सर्व लोक या सिनेमापर्यंत पोचले पाहिजेत. त्यामुळे आम्ही तर हा प्रयत्न करूच, पण मला असं वाटतं की निश्चितपणे जसं जसं लोक पाहायला लागतील, मी आपल्याला सांगतो की हिंदी सिनेमा पाहिलेल्या प्रत्येक व्यक्तीची ही भावना होती की अतिशय सुंदर झाला, पाहिलाच पाहिजे, अतिशय प्रेरणादायी आहे. आणि आता मराठी त्याचं वर्जन आल्यामुळे मला आनंद आहे की मराठी माणसांपर्यंतही, अर्थात मराठी माणसांनी हिंदी सिनेमा पाहिलाच आहे, पण तरी मराठी सिनेमा निश्चितपणाने गावागावापर्यंत तो पोचवण्याकरता आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. खरं म्हणजे आता आमचे सध्या निवडणुका वगैरे चाललेल्या आहेत, त्यामुळे आज कदाचित मी पूर्ण वेळ बसू शकणार नाही. माझी इच्छा आहे आज खरं म्हणजे हा सिनेमा पूर्ण पाहायची, पण आज मी तो पूर्ण वेळ पाहणार नाही. पण मी तुम्हाला निश्चित सांगतो की मध्ये एक दिवस वेळ काढून पूर्ण सिनेमा मी पाहील, कारण जोपर्यंत सिनेमा मी पूर्ण पाहत नाही तोपर्यंत माझ्या मनाला देखील हुरूर लागून राहील, आणि म्हणून तो निश्चितपणे मी पाहीन. आणि आज मी सांगत नाही, पण आम्ही सगळे मिळून एक संकल्प सोडणार आहोत की किती लोकांपर्यंत सिनेमा पोचला पाहिजे, आणि तो संकल्प आम्ही निश्चितपणे पूर्ण करू. तेवढ्या लोकांना सिनेमा आम्ही दाखवूच, कारण हा केवळ एक सिनेमा नाही आहे, एक प्रेरणा देणारी अशा प्रकारची एक घटना आहे. सर्व विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालूया. दूरच्या राजांना हे कळून चुकलं होतं की जर रामराजाशी चुकीचं वागलं तर तुमची ही अवस्था महाबली रावणासारखीच होईल. कसा वाटला पिक्चर तुम्हाला? खूप चांगला होता. काय याच्यातून काय तुम्हाला शिकायला काय भेटतं? खूपच काय खूप चांगलं होतं. तुमचं नाव सांगा. माझं नाव मल्हार. मी आरवला. वीर सावरकरांबद्दल काय माहिती पडली, काय माहिती भेटली? त्यांच्या लाईफ बद्दल त्यांनी काय काय स्ट्रगल केले. अच्छा, ह्याच्या अगोदर तुम्हाला काय माहिती होतं त्यांच्याबद्दल? काय माहिती होती त्यांच्याबद्दल? पण आता या पिक्चर मूवीच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर काय भेटलं? काय भरपूर म्हणून तुम्हाला अजून माहिती मिळाली वीर सावरकरांबद्दल, देशभक्ती जागृत झाली. धन्यवाद. बोला. वंदे मातरम. भारत माता की जय. आपल्या बरोबर आहेत गणेश. काय नाही, आपल्याबरोबर गणेश आहे. गणेश, कसं काय वाटतं तुला मूवी सावरकरांची? मूवी होता, आणि जे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे
इतिहास. देशासाठी जो इतिहास म्हणजे क्रांतीसाठी जेवढं त्यांनी म्हणजे देशासाठी केलं, देशासाठी जेवढं केलं आहे खरंच खूप म्हणजे त्यांच्यासाठी शब्द नाही बोलायला. ती आपल्याला एवढी माहिती नव्हती जी या मूवीच्या माध्यमातून ज्यांना सावरकरांचा इतिहास नाही माहिती नाही हा पिक्चर नक्की बघा, हा चित्रपट नक्की बघा, जो आता आजच मराठीत रिलीज झाला आहे. हिंदीमध्ये पण रिलीज झाला आहे 1 हप्त्यापूर्वी, पण हा मराठीत आहे ना रिलीज झाला आहे ना, तो नक्की एकदा बघा आणि सावरकरांचा इतिहास नक्की जाणून घ्या. खरंच खूप छान मूवी आहे. तुम्हाला जवळच्या चित्रपटात नक्की तुम्ही हा चित्रपट बघा. धन्यवाद. बरोबर असं आहे ना, आपल्याबरोबर मिलिंदजी आहेत. मिलिंदजी, कसं काय वाटलं तुम्हाला सावरकरांचं हे मूवी? हा चित्रपट बघण्यासारखा आहे. तो जाज्वल्य इतिहास आहे सावरकरांचा आणि स्वातंत्र्य समर 1857चा जो उठाव बोलला होता, तो उठाव नाही आहे, स्वातंत्र्य समर, स्वातंत्र्य युद्ध आहे. ते स्वातंत्र्य युद्ध जे आहे या चित्रपटात आपल्याला बघायला मिळेल. आणि जे सावरकरांनी अंदमान जेलमध्ये भोगलं होतं, यातना ज्या भोगल्या होत्या त्या अतिशय एकदम दुःखद वाटलं, दुःखदायक होते. सावरकरांचा चित्रपट नक्की पहा तुम्ही. धन्यवाद. तो ये वीर सावरकर की मूवी रिलीज हुई है, मराठी में थी, बहुत ही ज़बरदस्त मूवी थी. बहुत कुछ हमको हिस्ट्री के अननोन चैप्टर्स देखने को मिले.